आज आपण पाहूया बटाट्याची फ्रेंच फ्राईज. त्याच्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे सोलून असे उभे चिरून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे उभे चिरून घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे आहे. 2-3 पाण्यातून धुवून घ्या स्वच्छ. एकीकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे एका टोपामध्ये. हे बघा, पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यात मीठ टाका. मीठ टाकल्यावर आपण स्वच्छ कापलेले उभे चिरलेले बटाटे टाकायचे आहेत. हे बघा, मी 2 मोठे बटाटे चिरले होते उभे फ्रेंच फ्राईजसाठी, ते टाकलेले आहेत. बटाटा 80% शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला समजतो बटाटा शिजला की नाही. शिजला तर बेस्टच आहे, कारण मग तळायला आपल्याला खूप वेळ लागत नाही. बटाटा जर आधी शिजलेला असेल तर. इथे बटाटा शिजलेला आहे. मी एका चाळणीत काढून घेतलेला आहे. हे बघा, चाळणीत काढून पाणी गाळून घेतलेलं आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावर बटाटा थोडा बहुत शिजलेला आहे. एका कॉटनच्या कपड्यावर इथे बघा, कॉटनच्या कपड्यावर मी बटाटे जे चिरलेले आहेत पाण्यातून काढलेले आहेत गरम, ते कॉटनच्या ओढणीवर काढलेले आहेत. ओढणी स्वच्छ धुतलेली आहे. कॉटनचे पाणी शोषून घेते कॉटनचा कपडा. नंतर मी एका ताटात त्यांना काढलेला आहे. त्याच्यावर मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे थोडंसं. माझ्या घरी कॉर्नफ्लॉवर होतं, ते टाकायचे आणि बटाटे तळून घ्यायचे आहेत. तेल इथे चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी फ्रेंच फ्राईज केलेले आहेत. तुम्ही करा, तुम्हालाही आवडेल. झटपट होणारी रेसिपी आहे फ्रेंच फ्राईज.